19 डिसेंबर 1927 रोजी ब्रिटिशांनी 3 स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र फाशी दिली। या घटनेतले 2 खलनायक म्हणजे क्रांतिकारकांविरुद्ध खटला चालवणारे वकील जगत नारायण मुल्ला आणि मुल्ला यांचे युक्तिवाद मान्य करणारे न्यायाधीश सय्यद ऐनुद्दीन। 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी स्टेशन जवळच्या ट्रेनमधून ब्रिटिश तिजोरी लुटल्यानंतर रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूरमध्ये, अशफाकुल्ला खान यांना फैजाबादमध्ये तर ठाकूर रोशन सिंह यांना अलाहाबादमध्ये फाशी देण्यात आली। पण चौथे क्रांतिकारी राजेंद्रनाथ लहिडी यांना मात्र 17 डिसेंबर रोजीच म्हणजे ठरलेल्या दिवसाच्या 2 दिवस आधीच गोंडा इथे फाशी देण्यात आली, कारण इंग्रजांना भीती होती की चंद्रशेखर आझाद त्यांना सोडवून नेतील। काकोरीच्या घटनास्थळी मिळालेल्या चादरीवरच्या धोब्यांच्या खुणांवरून पोलिसांनी हे शोधून काढलं की ही चादर शहाजहानपूरच्या बनारसीलाल यांची आहे, जे बिस्मिल यांचे सहकारी होते। त्यानंतर बनारसीलाल यांच्याकडून इंग्रज पोलिसांनी सर्व कबूल करून घेतलं होतं। 26 सप्टेंबर 1925 च्या रात्री देशभरात एकाच वेळी अटक करण्यात आली। 16 क्रांतिकारकांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं, पण चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांना चकवून फरार होण्यात यशस्वी ठरले। लखनौ मधल्या हजरतगंज जीपीओच्या रिंग थिएटर हॉलमध्ये काकोरी कटाचा खटला 10 महिने चालला। मोतीलाल नेहरूंचे जवळचे सहकारी पंडित जगत नारायण मुल्ला यांनी ब्रिटिशांच्या वतीने क्रांतिकारकांविरुद्ध खटला लढवला। मुल्ला यांचा 1916 पासून रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर राग होता, कारण बिस्मिल यांनी लखनौमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांसाठी मोठी मिरवणूक काढली होती, ज्याला मुल्ला यांनी विरोध केला होता। त्यावेळी काकोरी कटात सहभागी असलेल्या क्रांतिकारकांविरुद्ध खटला लढण्यासाठी ब्रिटिशांनी मुल्ला यांना दररोज 500 रुपये दिले होते। आजपासून 90 वर्षापूर्वी ब्रिटिश सरकारने या प्रकरणावर तब्बल 3 लाख रुपये खर्च केले होते। जगत नारायण मुल्ला हे ब्रिटिशांच्या इतके जवळचे होते की ते जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनचेही सदस्य होते। त्यांनी निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याच्या जनरल डायरच्या आदेशाचंही समर्थन केलं होतं। न्यायाधीश सय्यद ऐनुद्दीन यांनी काकोरी प्रकरणात मुल्लांच्या युक्तिवादांना मान्यता दिली। त्यानंतर न्यायाधीश हॅमिल्टन यांनी 6 एप्रिल 1927 रोजी निकाल दिला। काकोरी ॲक्शनमध्ये लुटली गेलेली ब्रिटिशांची रक्कम जरी 5000 रुपयांपेक्षा कमी असली तरी ब्रिटिशांनी क्रांतिकारकांना पकडण्यासाठी आणि त्यांना फाशी देण्यासाठी मात्र तब्बल 8 लाख रुपये खर्च केले होते।